महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये आढळला. नातेवाईक ग्रामस्थ आक्रमक. नातेवाईकांची मागणी, मृतदेहाची जे रुग्णालय मुंबई येथे तपासणी व्हावी. नवापूर तालुक्यातील मौजे बंधारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत अत्यंत धक्कादायक घटना घडली असून इयत्ता 3रीत शिकणारा विद्यार्थी ब्रायन राहुल गावित याचा मृतदेह शाळेच्या वसतिगृहामागील सेप्टिक टँकमध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पालक व ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते यांच्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ब्रायन राहुल गावित राहणार सोनखडका, तालुका नवापूर हा दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 3 वाजेपासून अचानक बेपत्ता झाला होता. शाळा प्रशासन व नातेवाईक स्थानिकांकडून त्याचा शोध सुरू होता. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच 4 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास वसतिगृहाच्या मागील सेप्टिक टँकमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. ही बाब समोर येताच शाळा परिसरात एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला असून मृतदेह पुढील तपासणीसाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक अभिजित अहिरे, भाऊसाहेब लांडगे आदी अधिकारी उपस्थित होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मृत विद्यार्थ्याचे वडील राहुल गावित व आई घटनास्थळी दाखल झाले. आपल्या लेकराचा मृतदेह पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडल्याने ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले. ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी करत संताप व्यक्त केला. संतप्त ग्रामस्थ व पालकांनी शाळेच्या अधीक्षक, चौकीदार तसेच इतर कर्मचाऱ्यांवर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप करत तात्काळ कारवाईची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून प्रशासन झोपेत आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला. या आश्रमशाळेत यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडल्याची माहितीही समोर आली आहे. काही काळ शाळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान नवापूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणले असता उपस्थित नातेवाईकांनी एकच मागणी केली की मृत ब्रायन गावित याची पुढील तपासणी जे रुग्णालय मुंबई येथे करावी. तसेच बंधारे आश्रमशाळेतील कर्मचारी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईक व गावकऱ्यांनी तसेच उपस्थित सामाजिक कार्यकर्ते यांनी मागणी केली आहे. मृत ब्रायन गावित सोनखडका याचा घातपात आहे की कसे याबाबत नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार पुढील तपासणी करत आहेत. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात मृत ब्रायन गावित यांचे कलेवर आणले असता सामाजिक कार्यकर्ते तसेच सरपंच बाळू गावित, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गावित, काँग्रेस तालुकाध्यक्ष जालमसिंग गावित, नगरसेवक मनोहर गावित, जोसेफ गावित, कल्पेश गावित, दिनेश गावित, पंकज वसावे यांचेसह नातेवाईक, सोनखडके ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बेधडक मी मराठी न्यूज रिपोर्टर सुमित गिरासे, नवापूर, नंदुरबार. मी अंकुश गावित, राहणार सोनखडका. मी मयतचा चुलत काका लागतो आणि तो मुलगा कालपासून गायब होता शाळेतून. आम्हाला 4 वाजता त्यांनी कॉल केला आणि सांगितलं की असं असं झालंय. कोणी कॉल केला? कोणत्या शाळेत? हा माझा भाऊच लागतो. याला फोन आला होता. कोणत्या आश्रमशाळेत? बंधारे. आता कॉल केला आणि मग आम्ही संध्याकाळी तिथं बघायला गेलो तर ते सांगत होते की इथून पळून गेला आहे. गेटवरून जाताना त्यांनी बघितलं असं सांगत होते. मग आम्ही बाहेर बघत होतो, सगळ्या गावांमध्ये बघितलं आम्ही, पण काय आम्हाला तो भेटला नाही. मग आम्ही संध्याकाळी परत तिथं गेलो तर ते सांगत होते परत जीन्स पाडायला आहे, बिल भरायला आहे असं सांगत होते. आम्ही बाहेर बघत होतो त्यांना, नाही ते काय बघायला निघाले नाही, ते तिथूच बसून राहिले होते आणि आम्हाला बाहेर पाठवत होते. मग आम्ही सगळीकडे बाहेर बघितलं. रात्री 11-12 वाजेपर्यंत फिरलो पण काय आम्हाला भेटला नाही. मग सकाळी आम्ही परत तिथे गेलो तर आम्हाला शाळेत बघूच देत नव्हते. ते काय झालं काय ते त्यांना पण काही सांगितलं नाही आम्हाला त्यांनी. मग आम्ही परत सगळे मिळून बाहेर बघत होतो शेतांमध्ये, असं झोपडी वगैरे राहिली तिथं भेटला तर भेटला असं. मग परत 10-10:30ला आम्ही शाळेत गेलो. मग परत आम्हाला ते बंधारपाड्याला पाठवत होते, पण तो काका आहे तो नेमका मागे गेला बघायला. त्याने तिथे ते जे खड्डं होतं तिथं बघितलं, त्याच्यात तो सापडला. आणि काल आम्ही संध्याकाळी तिथं बघायला गेलो होतो, तिथं झाकण होतं. नेमकं झाकण उघडलं कोणी, तो गेला कसं ते आम्हाला समजलं नाही. शंका आहे त्या बाबतीत. ने काल ते कोण सर आहे त्यांनी मारलं होतं म्हणे त्यांना,
आणि जे आपले वॉचमॅन आहे ते पण दारू पिऊन आले होते आणि आम्हालाच बोलत होते ते की तुम्ही इथं कसं काय आले, काय काम आहे, असं आम्हाला उलटं विचारत होते. मुलगा गायब झाला ते काही नाही, त्यांना काहीच नव्हतं वाटत असं. तुम्ही याला फोन लावला का, आपल्या प्रकल्प अधिकाऱ्यांना फोन लावला होता शाळेवरून? नाही, आमच्याकडे नंबर नाही, मग आम्ही काही नाही लावला. हा, तर मग आता तुमचं काय म्हणणं आहे? पद्धतीने बघत होतो. हां, आता हे बॉडीचं काय म्हणणं आहे तुमच्या, हे मैतच्या त्याचं इथे? म्हणजे त्यांच्यावर काय कारवाई होत नाही, हां ते निलंबित होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही. हां, हां इथून नवापूर रुग्णालयामध्ये हां इथंच राहू देणार आम्ही. असं. हां हां, आपलं नाव काय आहे दादा? माझं नाव सचिन आहे, मी सोनगडक्याचा आहे. हां कालपासून 12 या टायमाला तो गायब झाला. हां, तुमच्या पुतण्या? हा पुतण्या. हां, तेव्हापासून तो सापडत नव्हता. त्याने आम्हाला केव्हा कॉल केला? 4-1 वाजता हो, आश्रमशाळावाल्यांनी. शाळेवर आम्ही गेलो, हां, तिथं गेलो तर पण ते दारू पिले होते. हा वास म्हण हो, दारू पिले. मग ते आम्ही, तुम्हाला माहीत नाही का आमचा मुलगा गायब झाला आहे? हां, त्या शिया देत होते आम्हाला, हां, तुम्ही बाहेर गेटच्या बाहेर निघा असं बोलत होते ते. मग मी मित्रांना फोन केला, तो इकडे नाही म्हणून आम्ही बाहेर गेलो, हां, तिकडं पण नाही. हां, ते सांगायचे इकडे गेला आहे, तिकडे गेला आहे, हां. पटवरून निघून गेले असं सांगायचे ते. तो कुठे गेला सापडला तो तुम्हाला? नाही. तो टाकीमध्ये सापडला होता, मीच बघितलं होतं त्याला. पाण्याच्या टाकीमध्ये? पाण्याच्या टाकीचा. आणि तो केव्हाच्या गायब आहे तुमच्या भतीजा? केव्हाच्या गायब होता? तो 12-1 वाजून गायब होता तो.